नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळी पौर्णिमा कथा. श्री गणेशाय नमः, ओम वरुणाय नमः, श्री समुद्र देवताय नमः, श्री विष्णवे नमः, हर हर महादेव. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा महिना. पहाटेच्या वेळी मंदिरात होणारा घंटानाद, देवघरामध्ये लावलेला दिवा, शिवलिंगावर वाहणारे पवित्र जल, माता पार्वतीचे स्मरण आणि निसर्गामध्ये पसरलेली हिरवाई, या सगळ्यामुळे श्रावण महिना मनाला एक वेगळाच आनंद देतो. आणि या पवित्र श्रावण महिन्याची पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून श्रद्धेने साजरी केली जाते. विशेषतः समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी आणि इतर मच्छीमार समाजासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. समुद्र देवतेची पूजा केली जाते. नाव, होडी आणि मासेमारीची साधने यांची पूजा केली जाते आणि प्रार्थना केली जाते. हे समुद्रदेवा, आमच्यावर कृपा कर, आमच्या कुटुंबाचे रक्षण कर, आम्हाला सुरक्षित ठेव, आमच्या उदरनिर्वाहाला आशीर्वाद दे. मित्रांनो, नारळी पौर्णिमेची कथा ही केवळ समुद्राची नाही. ही कथा आहे निसर्गाबद्दल कृतज्ञतेची. ही कथा आहे आपल्या उदरनिर्वाहाचे साधन देणाऱ्या शक्तीबद्दल आदराची. ही कथा आहे संकटाच्या वेळी देवावर ठेवलेल्या विश्वासाची. आणि ही कथा आहे आई वडिलांनी आपल्या लेकरांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या प्रार्थनेची. फार पूर्वी समुद्राच्या किनाऱ्यावर एक छोटेसे सुंदर गाव होते. गावाभोवती नारळाची झाडे होती. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला हिरवीगार शेते, मातीची आणि कौलारू घरे. पहाट होताच गाव जागे व्हायचे. कुठेतरी मंदिराची घंटा वाजायची, कुठेतरी घरातून धुराचे लोट बाहेर यायचे, कुठेतरी स्त्रिया अंगण झाडून सुंदर रांगोळी काढायच्या. आणि समुद्रकिनाऱ्यावर मात्र पहाटेपासूनच हालचाल सुरू व्हायची. मच्छीमार पुरुष आपल्या होड्या समुद्रात घेऊन जाण्याची तयारी करायचे. जाळी तपासली जायची, नाव तपासली जायची, दोरी, खांब, दिवे आणि इतर सामान व्यवस्थित आहे की नाही हे पाहिले जायचे. कारण समुद्र त्यांच्यासाठी केवळ पाण्याचा अथांग विस्तार नव्हता. समुद्र म्हणजे त्यांचा अन्नदाता होता. त्यांच्या घरातील चूल पेटत होती ती समुद्रामुळे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च चालत होता तो समुद्रामुळे. त्यांच्या कुटुंबाचे जीवन चालत होते ते समुद्रामुळे. म्हणून ते समुद्राला देवासमान मानत. त्या गावामध्ये माधव नावाचा एक साधा मच्छीमार राहत होता. माधव अत्यंत मेहनती होता. त्याची पत्नी गौरी आणि 2 मुले होती. आई वडीलही त्याच्यासोबत राहत होते. घर श्रीमंत नव्हते, पण घरात प्रेम होते. सगळे मिळून राहत होते. माधवची आई रोज सकाळी देवघरात दिवा लावायची. ती प्रथम गणपतीचे स्मरण करायची, नंतर श्री विष्णू, शिवपार्वती आणि समुद्रदेव वरुणाचे स्मरण करायची. एक दिवस माधवची आई त्याला म्हणाली, बाळा, समुद्र आपल्याला जगवतो, म्हणून समुद्रात जाण्यापूर्वी त्याला नमस्कार कर. माधव म्हणाला, आई, मी रोज नमस्कार करतो. आई म्हणाली, नुसता नमस्कार पुरेसा नाही, मनात कृतज्ञता ठेव. माधव शांत झाला. आई पुढे म्हणाली, आपण समुद्रातून खूप काही घेतो, पण त्याला परत काय देतो? माधव म्हणाला, आई, आपण काय देणार? आई हसली आणि म्हणाली, कृतज्ञता. काळ पुढे गेला. श्रावण महिना सुरू झाला. गावात भक्तीचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी शिवपूजा, मंगळवारी मंगळागौरी, नागपंचमीची पूजा, श्रावणी शुक्रवार आणि मध्ये आली श्रावण पौर्णिमा. गावातील वृद्ध लोक म्हणू लागले, आता समुद्राची पूजा करण्याची वेळ आली. माधवच्या घरातही तयारी सुरू झाली. गौरीने घर स्वच्छ केले. तिने अंगणात सुंदर रांगोळी काढली. देवघरात नवीन वस्त्र अर्पण केले आणि एक सुंदर नारळ देवासमोर ठेवला. माधवने विचारले, हा नारळ कशासाठी? गौरी म्हणाली, नारळी पौर्णिमा आहे ना, उद्या आपण समुद्राला नारळ अर्पण करणार. माधवने नारळ हातात घेतला. त्याच्याकडे पाहत तो म्हणाला,
एका नारळाचे एवढे महत्त्व का आहे? तेव्हा त्याची आई म्हणाली, या प्रश्नाचे उत्तर तुला आज रात्री सांगते. रात्री सर्वजण जेवून अंगणात बसले. समुद्राच्या लाटांचा आवाज दूरवरून येत होता. आकाशात पौर्णिमेचा चंद्र चमकत होता. माधवची आई म्हणाली, बाळांनो, आज मी तुम्हाला समुद्रदेव वरुणाची कथा सांगते. सगळे शांत झाले. ती म्हणू लागली, प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत जलाला अत्यंत पवित्र मानले आहे. पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय पृथ्वीवर जीवनाची कल्पनाच करता येत नाही. नद्या, तलाव, झरे, पाऊस आणि समुद्र या सर्व जलरूपांबद्दल आपल्या पूर्वजांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या जलतत्वाचे अधिपती म्हणून वरुण देवांचे स्मरण केले जाते. वरुण देव हे जलतत्वाशी संबंधित देवता मानले जातात. त्यांच्या हातात पाश असल्याचे वर्णन आढळते. त्यांचे वाहन मकर मानले जाते. ते जलाचे रक्षण करणारे आणि विश्वातील ऋतू म्हणजेच नैसर्गिक व नैतिक व्यवस्थेशी संबंधित देव म्हणून वैदिक परंपरेत स्मरणात येतात. माधवची आई पुढे म्हणाली, म्हणून समुद्राला नारळ अर्पण करणे म्हणजे केवळ एक वस्तू पाण्यात सोडणे नाही. त्याचा अर्थ असा आहे की हे जलतत्व, आम्ही तुझ्याबद्दल कृतज्ञ आहोत. तू आमचे जीवन उद्धारतोस. आमच्या कुटुंबाचे रक्षण कर. माधवचा मुलगा मध्येच म्हणाला, आजी, पण नारळच का? आजी हसली. ती म्हणाली, नारळाला आपल्या संस्कृतीत अत्यंत मंगल मानले जाते. नारळाला 3 डोळ्यांसारखी खूण असते, म्हणून त्याला अनेकदा श्रीफळ म्हटले जाते. नारळाचा बाहेरील कठीण भाग जणू आपल्या अहंकारासारखा आहे. तो फोडला की आतला शुभ्र भाग दिसतो. याचा सुंदर आध्यात्मिक अर्थ असा घेतला जातो की अहंकाराचे कवच फोडून मनातील शुद्ध भाव देवाला अर्पण करणे. माधव शांतपणे ऐकत होता. आजी म्हणाली, म्हणून नारळ अर्पण करताना मनात म्हणा, हे देवा, माझा अहंकार दूर कर. माझ्या मनातील वाईट विचार दूर कर. माझ्या कुटुंबावर कृपा कर. आजी पुढे म्हणाली, पण समुद्र नेहमी शांत असतो का? मुलांनी एकमुखाने उत्तर दिले नाही. आजी म्हणाली, बरोबर. कधी समुद्र शांत असतो, कधी त्याच्या लाटा प्रचंड होतात. कधी वादळ येते, कधी आकाश काळवंटते. कधी पाऊस आणि वारा इतका वाढतो की समुद्रात जाणे धोकादायक होते. म्हणूनच मच्छीमार समाजासाठी समुद्राची पूजा ही श्रद्धेबरोबरच जीवनाशी जोडलेली परंपरा आहे. काही दिवसांनी माधवला समुद्रात जाण्याची वेळ आली. हवामान सुरुवातीला चांगले होते. आकाश स्वच्छ होते. समुद्र शांत होता. माधवने आईच्या चरणांना स्पर्श केला. आई म्हणाली, वरुण देवाचे स्मरण कर. माधव म्हणाला, आई, काळजी करू नकोस. तो होडी घेऊन समुद्रात गेला. पण दुपारपर्यंत अचानक आकाश बदलले. काळे ढग जमा झाले. वारा वेगाने वाहू लागला. लाटा उंच होऊ लागल्या. माधव आणि त्याचे साथीदार घाबरले. होडी जोराने हलू लागली. माधवने हात जोडले. त्याच्या ओठांवर आले, हे वरुण देवा, आमचे रक्षण कर. त्याला आईचे शब्द आठवले, समुद्राकडून आपण खूप काही घेतो, पण त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा. दरम्यान गावात माधवची आई अस्वस्थ झाली. तिला समुद्राकडे पाहताना काहीतरी वेगळे जाणवत होते. ती मंदिरात गेली. समुद्र देवतेसमोर दिवा लावला. तिने नारळ हातात घेतला आणि म्हणाली, हे वरुण देवा, माझा मुलगा तुझ्या समुद्रात आहे. त्याच्यावर तुझी कृपा ठेव. त्याच्या सोबत असलेल्या प्रत्येक माणसाचे रक्षण कर. आम्हाला काही नको, फक्त त्यांना सुखरूप परत पाठव. समुद्रात वादळ वाढत गेले. माधवने होडीचा ताबा सांभाळण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने अचानक वाऱ्याचा वेग कमी झाला. लाटा शांत होऊ लागल्या. ढग दूर झाले आणि आकाशातून चंद्राचा प्रकाश समुद्रावर पडू लागला. माधवने हात जोडले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने मनात म्हटले, देवा, तू आम्हाला वाचवलेस. तो गावाकडे परतला. किनाऱ्यावर त्याची आई उभी होती.
मुलाला सुखरूप पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, "बाळा, आज तुला समजले का नारळी पौर्णिमेचे महत्त्व?" माधव आईच्या चरणी बसला. तो म्हणाला, "हो आई, आज मला समजले. समुद्राला आपण जिंकू शकत नाही. समुद्रावर आपला अधिकार नाही. आपण त्याच्याकडून घेतो म्हणून त्याच्याप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे." आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. दुसऱ्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. संपूर्ण गाव समुद्रकिनारी जमले. स्त्रियांनी सुंदर साड्या नेसल्या, पुरुषांनी पारंपरिक पोशाख केला. मुलांनी हातात फुले घेतली, होड्या सजवल्या गेल्या. नारळ, फुले, हळद-कुंकू आणि नैवेद्य आणला गेला. समुद्रकिनारी पूजा सुरू झाली. सर्वांनी हात जोडले. पुरोहितांनी वरुण देवाचे स्मरण केले आणि सर्वांनी म्हटले, "ओम वरुणाय नमः." नारळाला हळद-कुंकू लावले गेले. फुले अर्पण केली, दीप लावला आणि समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. त्या क्षणी संपूर्ण वातावरणात एकच भावना होती, कृतज्ञता. नारळ अर्पण करताना प्रत्येकाने आपल्या मनातील एक वाईट गोष्ट सोडण्याचा संकल्प केला. कोणी म्हणाले, "माझा राग दूर होऊ दे." कोणी म्हणालं, "माझा अहंकार दूर होऊ दे." कोणी म्हणाले, "माझ्या घरातील दुःख दूर होऊ दे." कोणी म्हणाले, "माझ्या मुलांचे रक्षण कर." कोणी म्हणाले, "आमच्या कुटुंबात सुख शांती राहू दे." आणि काही मच्छीमार म्हणाले, "हे समुद्रदेवा, आमच्या होड्यांचे आणि आमच्या जीवांचे रक्षण कर." मित्रांनो, याच श्रावण पौर्णिमेला अनेक भागात रक्षाबंधन सुद्धा साजरे केले जाते. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो. म्हणून हा दिवस केवळ समुद्राशी संबंधित नाही. हा दिवस आहे नात्यांचे रक्षण करण्याचा. समुद्राकडून संरक्षण मागणारा मच्छीमार, भावाकडून संरक्षणाची भावना व्यक्त करणारी बहीण, कुटुंबासाठी प्रार्थना करणारी आई, सर्वांच्या भावनेचा केंद्रबिंदू एकच आहे, रक्षण. नारळी पौर्णिमा आपल्याला एक अतिशय मोठा संदेश देते. मनुष्य निसर्गापासून वेगळा नाही. आपले जीवन पाण्यावर अवलंबून आहे. आपले अन्न पाण्यावर अवलंबून आहे. आपली शेती पावसावर अवलंबून आहे. आपले समुद्रकिनारी राहणारे बांधव समुद्रावर अवलंबून आहेत. म्हणून निसर्गाचा आदर करणे ही आपली जबाबदारी आहे. समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आपल्याला सांगते, घेण्यापूर्वी कृतज्ञ व्हा. निसर्गाचा वापर करताना त्याचे रक्षण करा. जीवन देणाऱ्या जलाचा अपमान करू नका. जर तुम्हाला घरी नारळी पौर्णिमा साजरी करायची असेल, तर आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार साध्या पद्धतीने पूजा करता येते. सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, देवघर स्वच्छ करावे, गणपतीचे स्मरण करावे. नंतर श्री विष्णू, शिवपार्वती आणि वरुण देवाचे स्मरण करावे. एक नारळ घ्यावा, त्यावर हळद कुंकू लावावे, फुले अर्पण करावीत, दिवा लावावा आणि प्रार्थना करावी, हे जलदेवा, आमच्या घरात आरोग्य, सुख आणि समाधान राहू दे. समुद्रकिनारी राहत असाल तर स्थानिक परंपरेनुसार समुद्रपूजा करता येते. मात्र नारळ किंवा इतर पूजेच्या वस्तू समुद्रात टाकताना पर्यावरणाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास नारळ प्रतिकात्मकरित्या अर्पण करून नंतर योग्य पद्धतीने प्रसाद म्हणून वापरावा आणि प्लास्टिक किंवा इतर कचरा समुद्रात टाकू नये. आपल्या संस्कृतीमध्ये नारळाला श्रीफळ म्हटले जाते. नारळाचा उपयोग शुभ कार्यामध्ये केला जातो. नवीन घर, नवीन व्यवसाय, लग्न, पूजा, यज्ञ, देवदर्शन, प्रत्येक मंगल कार्यात नारळाचे महत्त्व आहे. कारण नारळाचे स्वरूप आपल्याला एक सुंदर शिकवण देते. बाहेरून कठीण, आतून शुभ्र. तसेच मनुष्याने बाहेरच्या परिस्थितीमुळे कठीण होऊ नये, मन आतून निर्मळ ठेवावे. मित्रांनो, समुद्राची आणखी एक भक्तिपर कथा आज आपण ऐकूया. एका गावात गोविंद नावाचा गरीब मच्छीमार राहत होता. त्याची पत्नी आजारी होती. घरात पैसा नव्हता, मुलं लहान होती. गोविंद रोज समुद्रात जायचा. एक दिवस तो समुद्रकिनारी बसला होता.
त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, देवा, माझ्या घरात इतके दुःख का? तेव्हा गावातील एक वृद्ध साधू त्याच्याजवळ आले. साधूंनी विचारले, कशासाठी रडतोस? गोविंद म्हणाला, माझ्याकडे काहीच नाही. साधू म्हणाले, तुझ्याकडे समुद्र आहे. गोविंद म्हणाला, समुद्र माझा आहे का? साधू म्हणाले, नाही. मग? साधू म्हणाले, तो तुझा नाही, पण तो तुला जगण्याची संधी देतो, म्हणून त्याच्याबद्दल कृतज्ञ हो. गोविंदने त्या दिवसापासून समुद्रात जाण्यापूर्वी प्रार्थना सुरू केली. काही दिवसांनी त्याच्या व्यवसायात सुधारणा झाली. त्याच्या पत्नीला उपचार मिळाले, घरात पुन्हा आनंद आला. गोविंद म्हणाला, मला समजले, देव नेहमी धन देत नाही. कधी देव योग्य मार्ग देतो, कधी योग्य माणूस भेटवतो आणि संकटातून वाचवतो, आणि कधी आपल्या मनाला धैर्य देतो. म्हणून नारळी पौर्णिमेला केवळ नारळ अर्पण करून थांबू नका. त्या नारळासोबत आपली एक भावना अर्पण करा. जर राग असेल तर राग अर्पण करा. जर मत्सर असेल तर मत्सर अर्पण करा. जर अहंकार असेल तर अहंकार अर्पण करा. जर भीती असेल तर भीती अर्पण करा. आणि मनात म्हणा, देवा, मला शुद्ध मन दे. मित्रांनो, आजच्या काळात नारळी पौर्णिमेचा हा संदेश आणखी महत्त्वाचा आहे. समुद्र आपल्याला मासे देतो, पाऊस देतो, हवामानावर परिणाम करतो, असंख्य जीवांचे घर आहे. म्हणून समुद्राची पूजा करणे म्हणजे समुद्रात प्लास्टिक टाकणे नाही. नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण संकल्प करूया, समुद्र स्वच्छ ठेवू, प्लास्टिक समुद्रात टाकणार नाही, नद्या आणि जलस्रोत प्रदूषित करणार नाही, पाण्याची नासाडी करणार नाही. हा संकल्प म्हणजेच आधुनिक काळातील खरी जलपूजा आहे. आता कथा ऐकणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया. हे वरुण देवा, आमच्या घरावर कृपा कर. आमच्या घरातील सर्वांना आरोग्य दे. आमच्या कुटुंबातील मुलांना सद्बुद्धी दे. आमच्या आईवडिलांना दीर्घायुष्य आणि आरोग्य दे. ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी आहेत त्यांना योग्य मार्ग दाखव. ज्यांच्या घरात आजार आहे त्यांना धैर्य दे. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना शांती दे. ज्यांच्या जीवनात अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी योग्य शक्ती दे. आमच्या घरात अन्नाची कमतरता पडू नये. आमच्या हातून कोणाचे नुकसान होऊ नये. आम्ही निसर्गाचा आदर करू दे, जलाचे महत्त्व समजू दे आणि संकटाच्या वेळी श्रद्धा सोडू नये अशी शक्ती दे. मित्रांनो, या प्रार्थनेबरोबरच आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण 5 संकल्प करूया. पहिला संकल्प, मी पाण्याचा अपव्यय करणार नाही. दुसरा संकल्प, मी समुद्र, नदी, तलाव किंवा कोणताही जलस्रोत प्रदूषित करणार नाही. तिसरा संकल्प, मी माझ्या कुटुंबातील व्यक्तींशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करेन. चौथा संकल्प, संकट आले तरी मी धैर्य सोडणार नाही. पाचवा संकल्प, मी देवाकडे केवळ मागणार नाही तर मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहीन. मित्रांनो, कथा समाप्तीपूर्वी एक भावपूर्ण प्रार्थना. हे श्री वरुणदेवा, जलरूपाने संपूर्ण सृष्टीचे पालन करणाऱ्या देवते, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. समुद्रावर उदरनिर्वाह करणाऱ्या सर्व मच्छीमार बांधवांचे रक्षण करा. त्यांच्या होड्या सुरक्षित राहू देत. त्यांच्या कुटुंबात आनंद राहू देत. समुद्रात जाणारा प्रत्येक माणूस सुखरूप परत आपल्या घरी येऊ दे. त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहू दे. त्यांच्या घरातील चूल सदैव पेटती राहू दे. त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळू दे आणि संपूर्ण जगावर जलदेवतेची कृपा राहू दे. आता मनात एक सुंदर दृश्य आणा. तुमच्या हातात एक नारळ आहे. तुम्ही तो मातेच्या आणि देवाच्या चरणी ठेवत आहात. मनात तुमच्या घरातील सर्वांची नावे आठवा. आई, वडील, पती, पत्नी, मुले, भाऊ, बहीण आणि ज्यांच्यावर तुमचे प्रेम आहे ते सर्व. आणि मग मनात म्हणा, हे देवा, माझ्यासाठी नाही, माझ्या सर्वांच्या कल्याणासाठी ही प्रार्थना स्वीकार. आणि शेवटी म्हणा,
जे मिळाले त्याबद्दल धन्यवाद. हीच खरी कृतज्ञता. हीच नारळी पौर्णिमेची सुंदर शिकवण. ओम वरुणाय नमः. श्री समुद्र देवताय नमः. श्रीफळ अर्पणमस्तु. हर हर महादेव. श्री विष्णू भगवान की जय. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान वरुण देवांची कृपा आपल्या सर्वांवर राहो. आपल्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. समुद्रावर उदरनिर्वाह करणाऱ्या सर्व बांधवांचे रक्षण हो. आपल्या सर्वांच्या जीवनातील संकटे दूर होत आणि प्रत्येक घरात प्रेम, समाधान आणि आनंद नांदो. ओम वरुणाय नमः. नारळी पौर्णिमा मंगलमय हो. हर हर महादेव. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.